जगताप, एकनाथराव खडसे, सुनील शिंदे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले. मिलिंद नार्वेकरांनी पण केले. सगळेजण पोटतिडकीने बोलत होते. आपल्यालाही मान्य आहे, आपली सगळ्यांची भावना तीच आहे. आपल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद जो गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भावना एकसारख्याच आहे. पण मी या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून परत एकदा स्पष्ट करू इच्छितो की आमचं युती सरकार सीमा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि या पुढेही राहील. सुप्रीम कोर्टामध्ये जी वकिलांची फौज लावायची आहे, जी पूर्ण ताकद लावायची आहे, ती पूर्ण सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहील. आणि म्हणून केंद्र सरकारकडे देखील आम्ही या ठिकाणी ठामपणे भूमिका मांडू. याविषयी कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. हे सीमा प्रश्नाचं घोंगडं या काँग्रेसच्या काळापासूनचं अटकलेलं आहे. आता तर मी आपल्याला एवढं सांगतो, रोग जेवढा जुना तेवढे त्यावर उपचार अवघड होतात. आणि म्हणून रोग जुना होऊ देण्याचं पाप कुणी केलं? काँग्रेसनी केलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे ना. केंद्र आम्ही सांगितलं, स्वतः अमित भाईंना सांगितलं, गृहमंत्री महोदयांना, झाले 2-2 मंत्रींची समिती नेमलेली आहे. आम्ही तिथं भाजपचं सरकार असताना आम्ही बोललो, एक बैठकही झाली. आता तुम्ही काय करा, तुम्ही ताबडतोब तुमच्या हायकमांडला सांगा आणि ताबडतोब म्हणावं ते देऊन टाका आपला मराठी इलाका बेळगाव. सोपं काम आहे. केंद्रातून लगेच शिक्कामोर्तब होऊन जाईल. सुप्रीम कोर्टामध्ये ह्याचा प्रलंबित विषय आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जो आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आदर करणारे आम्ही सगळे लोक आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही भांडावं लागेल, जी फौज उभी करावी लागेल, जे काही करावं ते ताकदीने हे सरकार, महायुती सरकार करेल. केल्याशिवाय राहणार नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सीमावासियांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत.